नाही, आम्ही पुण्यात शिफ्ट झालो ते साहित्य संगीत कलेचा आस्वाद घेण्यासाठीच. नाही तर ठीक चाललं होतं की अकोल्यात आमचं. म्हणजे माझं घर पण होतं छान आणि तसं मी नागपूरला सेटल होण्याचं ठरवलेलं पण होतं. पण ठरवून आम्ही एक मला आठवतं बालगंधर्वच्या त्याच कॅन्टीनमध्ये आमची चर्चा झाली खूप मित्रांमध्ये आणि मी ठरवून आलेलो आहे पुण्यात साहित्य संगीत कलेचा आस्वाद घेण्यासाठी. बरं मी काही करोडपती मनुष्य नाही की नुसतं भोजन विष्ट आणि झोपणे याच्यासाठी करोडो रुपयाच्या फ्लॅटमध्ये झोपायचं आणि मग साहित्य संगीत कलेचा आस्वाद कुठे घ्यायचं बाहेर? ते परवडत नाही आम्हाला. तर घरातच आपली जी आवड आहे, जसं एखादा आर्टिस्ट असतो त्याने स्टुडिओ घरात पाहिजे त्याचा. मी घराला घर पण न देणार मनुष्य, कारण घर नुसतं घर म्हणजे ज्या लोकांची जी कल्पना आहे की काय भोजन विष्ट आणि निद्रेसाठी जे वस्तू वापरण्यात येते करोडो रुपयाची, आणि मग साहित्य संगीत कलेचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर भटकावं लागतं. काय तिकिटे काढावे लागतात 2-2, 3-3 हजाराचे. ते ते मला परवडणार नाही. त्यामुळे मी स्वतःच वाद्य घेऊन स्वतःच वाजवणे किंवा स्वतःच पुस्तकं विकत घेऊन स्वतःच वाचणे. कवीची पुस्तकं आहेत माझ्याकडे. नुसतं भोजन वेष्ट्या आणि निद्रेसाठी करोड रुपयाचे फ्लॅट ती चैन मला म्हणजे परवणारच नाही मला, कारण मी साधं मास्तर होतो आणि ठरवून मी साहित्य संगीत कलेसाठी आलो. त्यामुळे माझा खर्च घरावर न करता मी साहित्य संगीत कलेवर करत राहणार आणि केलेला आहे मी. कारण ते ठरवून केलं आहे ना. काही लोक ठरवून बंगला बांधण्यासाठी पुण्यात आले. काही लोक ठरवून काहीतरी त्यांचं ड्रीम होतं. प्रत्येकाचं ड्रीम वेगळं असतं. काही लोक ठरवून जमिनी घेतात. म्हणजे मी तर बघितलं युपी बिहारची मुलं तिथे घास काम करतात पानपट्टीवर, हॉटेलला तिकडे तिकडे, आणि तिकडे गावाकडे जमिनी वाढवतात. ते त्यांचं ड्रीम आहे. माझं ड्रीमच ते होतं की साहित्य संगीत कलेचा आस्वाद घेणे. तसं आमच्या घरात सगळ्यांना ती आवड होती. माझ्या बहिणी त्याच होत्या, दुर्गा, रंजना, मुली माझ्या. इव्हन पत्नी माझी उपांत्य विशारद झालेली आहे संगीताची. म्हणजे आम्ही नुसतं पोट भरायला पुण्यात आलेलोच नाही आहे. आणि करोड रुपयाचे घर घेऊन त्याच्यामध्ये भोजन विष्ठा करत राहणे आणि घरात काहीच नसणं साहित्य संगीत केलेबद्दल. मग बाहेर ते थातूर मातूर, मग लोक सवाई गंधर्वला जातात, मग आपण सवाई गंधर्वला जाऊन बसायचं. लोक नाटकाला जातात, आपणही नाटकाला जाऊन बसायचं. तसं ते आमचं कल्चरच नाही आहे. आम्ही मनापासूनच साहित्य संगीत कलेचा आस्वाद घेणार लोक आहोत. माझ्या घरामध्ये माझी आई राग भैरवी लागली की तिच्या डोळ्यात पाणी यायचं. वडिलांना संगीताची आवड होती. म्हणजे शो म्हणून साहित्य संगीताची आवड जोपासणारे लोक आम्ही नाही आहे. आम्ही ठरवून पुण्यात आलेलो आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की ते लोकांची घरांची जी कल्पना इतर लोकांची आहे की नुसतं छान निद्रा घ्यावी, भोजन, ते माझं कल्चरच नाही आहे. आमचं कल्चरच नाही ते. अकोल्याला आमचं एक ब्राऊन हाऊस नावाचं छोटंसं घर होतं. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. घरामध्ये तुमच्या ते सगळं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जर करोड रुपये खर्च केले असतील तर. नाहीतर मग काही उपयोग नाही. जसं काही मी कुठेतरी वाचलं की मुंबईमध्ये लोक म्हणजे 24 तासापैकी 23 तास बाहेर काम करतात आणि 1च तास फक्त घरात. घर ही कल्पना प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी आहे. माझी कल्पनाच ती आहे की ते अटॅच लायब्ररी म्हणजे घर माझं आहे. म्हणजे प्रोफेसर जर मी प्राध्यापक असेल तर माझी लायब्ररी पाहिजे. डॉक्टर असेल तर क्लिनिक पाहिजे. आर्टिस्ट असेल तर माझा इथे मित्र होता एक. आर्टिस्ट स्टुडिओमध्ये झोपलं पाहिजे तो. घर म्हणजे एक प्रकारचा स्टुडिओच पाहिजे त्याचा. हां, आता तुमचं जर घरातल्या प्रत्येक माणसाची चॉईस वेगळी असेल. समजा पत्नी डान्सर असेल, तिची डान्स रूम असेल घरात एक, किंवा मुलगी काहीतरी गाणारी असेल तर गाण्याची रूम असेल घरात. म्हणजे बेडरूम झोपणे तिथेच त्याला ती रूम पण बनवता येते. एक माझा आर्टिस्ट मित्र आहे, आता तो स्टुडिओसाठी जागा शोधतोय. मी त्याला म्हटलं घर मागत नको बसू. भाड्यानेच घ्यायचं तर मग स्टुडिओसाठी घेऊ शकतो तो. एक राकेश रायबहादूर म्हणून माझे प्रोफेसर मित्र होता इंग्लिशचा. त्यांनी घेतला होता. इन्स्टिट्यूटच घेतली त्यांनी भाड्याने, त्याच्यातच राहायचा. घर म्हटल्यामुळे नुसतंच भोजन विष्ठेसाठी झोपण्यासाठी वापरणं करोडो रुपयाचं, ते म्हणजे आम्हाला परवडणारच नाही. कारण आम्ही एवढे करोडपती लोक नाही आहे. आम्ही साहित्य संगीत कलेचे रसिक लोक आहोत आणि पुण्यामध्ये आम्ही त्यासाठी आलो आहे.